इज इट विजिबल? आता बघा, आपण ॲरेज हे पाहिलेलं होतं. तो ॲरेज वरच्या मेथड्स कोणत्याही पाहिलेल्या नाही आहेत आपण अजून, राईट? सॉरी, स्ट्रिंग स्टार्ट केलं होतं. ओके, स्ट्रिंगच्या मेथड्स कोणत्याही पाहिलेल्या नाही आहेत. सो स्ट्रिंग कसं घ्यायचं, कसं डिस्प्ले करायचंय, तर ह्या सर्व काही मेथड ज्या आहेत त्या आपण आज डिस्कस करूयात. 1 सेकंड, इथं टायटल देतोय स्ट्रिंग मेथड्स. ठीक आहे. मेथड्स म्हणजेच काय असतं की आपण डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. अपडेट वगैरे करायचं जे काही असणार आहे, असे काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो जेव्हा आपण डिक्लेअर करेल त्यानंतर. ओके. आणि हे कशा थ्रू करायचं असतं, तर मेथड्सच्या थ्रू करायचं असतं. ओके. सो मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण डिस्कस करूयात आता. ठीक आहे. तर पहिली मेथड आहे गेटएस. फर्स्ट मेथड काय असेल की गेट यस. फुल स्क्रीन करतो इथं, गेट यस अशी. तो गेट यस म्हणजेच काय असणार आहे बघा, की या इट enables the user to enter some, म्हणजे जर काही इनपुट घ्यायचं असेल, एंटर सम कॅरेक्टर्स followed by followed by the enter key. जेव्हा आपण एंटर की करेल त्यानंतर हा गेट यस काय करेल की अलाउ करणार आहे. आणि जे काही कॅरेक्टर्स आपण एंटर करतोय ते सर्व काही कॅरेक्टर्स एंटर करायचे आहेत, असे डिजिट वगैरे नाही. ठीक आहे. सो याचा सिंटॅक्स कसा असणार आहे, तर गेट यस किंवा आधी डेटा टाईप असेल, सिंटॅक्स कोलन करून एंटर केलं आणि इथं काय असेल की डेटा टाईप. त्यानंतर पुढे काय आहे की नाव असणार आहे, किंवा इथं तुम्ही गेट यस ही वाली मेथड, आणि त्याच्या आतमध्ये कॅर आणि ॲरे असणार आहे, कॅरेक्टर ॲरे असणार आहे असं. ठीक आहे. ऑब्विसली इथं डेटा टाईप सुद्धा काय असतो, तर कॅरेक्टरच असणार आहे, कॅरेक्टर ॲरे असणार आहे. ठीक आहे. असं तो डिक्लेअर करत असताना असंच डिक्लेअर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय की एक इथं ऑनलाईन एडिटर मी घेतो. इथं बघा काय असेल की ऑलरेडी डिक्लेअर केलेला जो काही कोड आहे त्याला रिमूव्ह करून एक कॅरेक्टर ॲरे मी डिक्लेअर केला यस, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम किती असतील 30 कॅरेक्टर्स असणार आहे. आणि मी इथं प्रिंट एफ करतोय. कसं? कोटेशन मार्क मध्ये एंटर स्ट्रिंग कोलन स्पेस करेल आणि इथं सेमिकोलन देईल. मग आता इथं काय करायचंय, ऑलरेडी आपण कॅरेक्टरचा टाईप इथं डिस्प्ले केलेला होता म्हणून मी डिक्लेअर नाही करत आहे. अदरवाईज आपण काय करेल की कॅर त्यानंतर ॲरेची साईज द्यावी लागली असते आणि मग इथं गेट यस असं असलं असतं. बट ऑलरेडी आपण इथं इनिशियलाइज करून ठेवलाय म्हणून इथं फक्त यस असं करणार आहोत. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण प्रिंट एफ करतोय. कोटेशन मार्क मध्ये काय असेल की यू एंटर्ड %, कोलन स्पेस आणि कॉमा करून इथे यस असणार आहे, सेमिकोलन द्या. आणि इथं जर का रन मध्ये जाऊन रन मॉड्यूल सॉरी रन केलं, काय राहिलं, फंक्शन इज डेंजरस, शुड नॉट बी used.
गेट यस, सेमिकोलॉन दिलेत, कॅरेक्टर डिक्लेअर केलाय, इंटिजर टाईप आहे म्हणून होतंय बहुतेक, तरीही नाही. ओके, इथं आलंय, वॉर्निंग आहे. तो मी इथं सागर करतोय, एंटर केलं तर बघा यू एंटर्ड, इथं काय आलंय, सागर आलेला आहे. असं, तर ही वॉर्निंग जी आहे ती येत आहे कारण इनपुट आपण ऑनलाईन घेतोय, म्हणून हा काय देतोय वॉर्निंग की हा एक फंक्शन डेंजरस आहे म्हणून. मे बी असं असू शकतं, कंपायलरला असं वाटतंय की काही मॅलिशियस डेटा जसं व्हायरस वगैरे असतात तसा मॅलिशियस डेटा येऊ शकतोय. ठीक आहे, म्हणून जे आपण नॉर्मली बघा काय करायचो की स्कॅनएफ न इनपुट घ्यायचो, ठीक आहे, आणि मग सेव्ह करायचो. त्याऐवजी आपण काय करतो इथं गेट येस घेतोय. ठीक आहे, आणि इथं स्टोअर करायची गरज नाही आहे. ते आपोआप काय होतंय की त्या array मध्ये जाऊन इन्सर्ट होणार आहे. ठीक आहे, सो गेट येस हे इनपुट घेण्यासाठी आहे युजर कडून. ठीक आहे, सो इथं आता मी हे वॉर्निंगही लिहितो. त्याआधी हा कोड जो आहे तो इथे जाऊन एक्झाम्पल असं करून पेस्ट करेल. तो 25. ठीक आहे, असं. सो बघा इथं लिहितोय काय, दी गेट एस फंक्शन इज रिस्की. इथं वॉर्निंग सुद्धा येते, टू यूज सिन्स it doesn't perform any array bound. म्हणजे आपण इनडायरेक्टली काय करतोय की कब्जा करतोय असं आहे. ठीक आहे, array bound चेकिंग म्हणजे array मध्ये ती पॉसिबिलिटी आहे की नाही हे चेक करत नाही. अँड कीप रीडिंग द कॅरेक्टर, रीडिंग द कॅरेक्टर अंटिल द न्यू लाईन पर्यंत काय असेल की हा रीडच करत राहतो. ठीक आहे, तो आपण जेव्हा एंटर करतो ना त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होणार आहे की हे फंक्शन जे आहे म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर इन्सर्ट करणार आहे. न्यू लाईन कॅरेक्टर म्हणजेच काय असतं तर स्लॅश एन. ठीक आहे, असं. तो हे पहिलं फंक्शन होतं गेट यस. जसं गेट आहे, गेट म्हणजेच काय करतो की आपण इनपुट घेतोय. ठीक आहे, तसंच हे प्रिंट करण्यासाठी स्कॅनएपला अल्टरनेट कोणतं असणार आहे, गेट येस असणार आहे. तसंच प्रिंटएफला अल्टरनेट आहे पुटएस. स्कॅनएफला अल्टरनेट काय होतं, गेट येस. तसं इथं काय आहे, पुटएस. पुटएस हे प्रिंटएफला अल्टरनेट असेल. ठीक आहे, द पुटएस फंक्शन इज सिमिलर टू किंवा सिमिलर टू करतोय प्रिंटएफ फंक्शन. ठीक आहे, असं. तर पुटएफ it is used to print the string on the console. जे की आपण printf न सुद्धा करू शकतो, तेच आहे. ठीक आहे, printf न जसं करतो तसंच इथंही असणार आहे. याचा प्रोग्राम कसा असेल तर बघा मी हे रिफ्रेश करेल. इथं पुटिएस जे काही आहे बघा इथं रिमूव्ह केलंय. कॅरेक्टर आणि नेम एक इथं एक साईज देतोय मी 50. ठीक आहे, आणि पुढे काय असेल की आपण प्रिंटएफ मध्ये कोटेशन मार्क मध्ये असं मेसेज देईल की एंटर युअर नेम. ठीक आहे, कोलन स्पेस असं, आणि सेमिकोलन देऊन इथं गेट एस देतो, सेमिकोलन. आता इथं काय द्यायचंय तर नेम द्यायचं आहे कारण व्हेरिएबलचं नाव आपण काय दिलं,
नेम दिलेला आहे सो तेच नाव इथं द्यायचं आहे. आणि पुढे आपण काय करेल की printf आणि कोटेशन मार्क मध्ये एक मेसेज लिहिल की युअर नेम इज कोलन करून स्पेस करतोय. बस एवढंच. पर्सेंटेज वगैरे करायची गरज नाही. आपण कोणतं पुट यस आणि इथं काय करायचं नेम द्यायचा आहे बस. तो इथं काय होईल रन केल्यानंतर तुम्हाला मी इथं सागर असं इन्सर्ट केलेलं आहे ही व्हॅल्यू आणि मग एंटर केलं तर काय आलंय युअर नेम इज सागर आलेला आहे. ठीक आहे. तर इथं जे काही आउटपुट आहे हे डिस्प्ले काय करणार आहे असं सागर इनपुट किंवा डिस्प्ले करणार आहे. ठीक आहे असं. तो हा जो काही आहे तो पुट यसचा सिंटॅक्स आहे. फॉर एक्झाम्पल कोलन स्पेस अशा प्रकारे हे असणार आहे. तो थर्ड मेथड आहे. नेक्स्ट मेथड जे आहे म्हणजे जसं की आपण इथं काय काय पाहिलं गेट एस आणि पुट एस पाहिलं तसंच आता पुढच्या मेथड्स आहेत. दॅट इज की स्ट्रिंग लेंथ जर का मेजर करायची असेल तर str लेन आहे. str लेन फंक्शन. ठीक आहे. सो ही काय करेल सर्व काही लोअर केस मध्ये आहे. सो इट रिटर्न द लेंथ ऑफ द गिवन स्ट्रिंग. ठीक आहे. दिलेल्या स्ट्रिंगचं लेंथ काय करणार आहे रिटर्न करणार आहे आणि इथं इट डझंट डज नॉट लिहितो काउंट नल कॅरेक्टर. नल कॅरेक्टर म्हणजेच काय असतं बॅकस्लॅश एन सॉरी बॅकस्लॅश 0 हा नल कॅरेक्टर आहे. ठीक आहे असं. तो स्ट्रिंगची लेंथ जर का मेजर करायची असेल कधी कधी लेंथ सुद्धा तुम्हाला मेजर करावी लागते. तो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता हे यूज करू शकता. आता सपोज की आपण काय केलं इथं हे सर्व काढून टाकतोय. हे रिमूव्ह केलं. त्यानंतर पुढे काय आहे की हे सुद्धा रिमूव्ह केलं आणि इथं नेम हे जे काय आहे इक्वल्स टू करून मी काहीतरी नाव लिहितो किंवा दुसरा जो काल फॉर्म्युला पाहिलेला आहे किंवा दुसरा जो वे आहे बघा स्ट्रिंग लिटरल कसं डिक्लेअर करतो इथं डिरेक्टली असं डेटा टाईप स्ट्रिंग नेम आणि कोटेशन मार्क मध्ये असं देऊ शकता तुम्ही. सो मी ते डिक्लेअर करतोय आता इथं काही इक्वल्स टू करून काय करेल की मी असं लिहितो सॉफ्टवेअर डेव्हलपर. ठीक आहे. आणि इथं लिहिल की स्ट्रिंग लेंथ इज आणि पुढे जाऊन काय लिहायचंय की %d लिहा कारण लेंथ जी आहे ती कशामध्ये येणार आहे एक इंटिजर असेल नॉर्मल तर म्हणून %d लिहिलेला आहे आणि पुढे काय असेल की str लेन आणि कशामध्ये आपण लेंथ ठेवलेली आहे म्हणजे कशाची लेंथ काढायची तर नेमची लेंथ काढायची आहे. तो ब्रॅकेट मध्ये मी नेम लिहिलाय असं. ठीक आहे. रिटर्न केलं रन केलं तर बघा काय आलं इथं की स्ट्रिंग लेंथ इज 18 आलेला आहे. ठीक आहे. तर इथं मी आउटपुट लिहितो असं येईल स्ट्रिंग लेंथ इज बघा इथं मोजून 1 2 3 4 5 6 7 8 स्पेस 9 10 11 12 13 14 15 16 17 अँड 18 तसं 18 आलेलं आहे सिंपल वे. ठीक आहे. तो इथं मी त्याचं एक्झाम्पल लिहितो. या एंटर केलं. त्यानंतर फोर्थ नेक्स्ट मेथड जी आहे ती काय असेल जसं लेंथ आपण मेजर केलं तसंच कॉपी करू शकता कॉन्कॅट करू शकता. ठीक आहे. कॉपी करायची एवढी काही गरज नाहीये बट कॉन्कॅटची गरज आहे.
ठीक आहे. स्ट्रिंग कॉपी कधी करत नाही आपण. बट कॉन्कॅट करणं म्हणजेच काय असतं, की जसं दोन वर्डला कंबाईन केल्यानंतर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम ह्या दोघांना कंबाईन केल्यानंतर काय होतं, की एक पूर्ण तुमचं काय असणार आहे, नाव होणार आहे. तसं कॉन्कॅटेनेशन म्हणतात. दोन वेगवेगळ्या स्ट्रिंगना एकत्र करणं. ठीक आहे. सो इथं मेथडचं नाव आहे str cat. str cat. str cat stands for string concatenation. ठीक आहे. सो हे काय करतात? इट इज used to concatenate असं सुद्धा म्हणू शकता. Concatenate two strings using this function. ठीक आहे. हे फंक्शन यूज करून आपण काय आहे, कॉन्कॅट करू शकतो. आणि दोन स्ट्रिंग बघा कसं करायचंय. याचा जो काही सिंटॅक्स आहे तो कसा असेल, की आधी आपण फर्स्ट नेम अँड लास्ट नेम असं मी दोन स्ट्रिंग घेतो, एफ नेम म्हणतो. ठीक आहे. आणि इथं सपोज सॉफ्टवेअर देतो फक्त. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय असेल, की कॅरेक्टर एल नेम लास्ट नेम साठी आणि इज इक्वल्स टू करून कोटेशन मार्क मध्ये काय असेल, स्पेस आणि डेव्हलपर देतोय मी मुद्दामून, कारण आपल्याला दोघांच्या मध्ये काय हवाय, स्पेस हवाय म्हणून. ठीक आहे. सो स्पेस दिलाय आणि इथं असं दिलेलं आहे. आता पुढे आपण काय करेल, की जो काही कॅरेक्टर आलेला आहे तो कशामध्ये सेव्ह करायचा आहे, तर तो स्ट्रिंग द्यायची असते. मी काय करेल, की एफ नेम मध्येच हा एल नेमला कॉन्कॅट करून ठेवणार आहे. म्हणजे जसं आपण नॉर्मली काय करतो, की अपडेट केल्यानंतर ओरिजिन मध्ये जाऊन सेव्ह करत असतो. जसं की बघा, सपोज की a इज इक्वल्स टू 10 आहे आणि मला ह्या a मध्ये 5 ऍड करून परत ते a मध्ये स्टोअर करायचं असेल, तर आपण कसं लिहितो, a प्लस इज इक्वल्स टू 5. ठीक आहे. a इज इक्वल्स टू a प्लस इक्वल्स टू 5 असं करतो. सो सेम आपण इथं करणार आहोत. त्यासाठी कोणती फंक्शन लागेल, तर str cat आणि ब्रॅकेटमध्ये काय असेल, की एफ नेम मध्येच मला सर्व सेव्ह करायचंय आणि कशाला कॉन्कॅटेनेट करायचंय, तर एल नेमला कॉन्कॅटेनेट करायचं आहे. ठीक आहे. आणि मग आपण इथं काय करेल, की जो काही एल नेम आहे इथं स्ट्रिंग इज असं लिहितो किंवा स्ट्रिंग इज आणि इथं काय असेल, आता पर्सेंट डी च्या ऐवजी पर्सेंट एस असणार आहे. ठीक आहे. सेशन काढतो आणि इथं फक्त एल नेम लिहा, सॉरी एफ नेम लिहा, कारण एफ नेम मध्ये आपण काय केलंय, हे सेव्ह केलेलं आहे. तर हे आउटपुट नसेल तुम्हाला रन केलं तर बघा, str cat ओके. हे आपण असं डिक्लेअर केलेलं आहे म्हणून बहुतेक 10, इथं सुद्धा 10 आणि हे प्रत्येकाला कर्ली ब्रेसेस मध्ये आपण डिक्लेअर करेल. ठीक आहे. सिंगल कोट मध्ये डिक्लेअर करायचं यस असं. त्यानंतर हो, सॉरी, इथं आपण काय केला, त्याचा ॲरे डिक्लेअर केला आणि इथंही मी काय करतो, की कर्ली ब्रेसेस मध्ये हा स्पेस असा, सॉरी, लाईक धिस. आपण काय करेल, की याला अपडेट करतोय. ओके.
अशा प्रकारे मी अपडेट केलं. मग आता इथं पेक्षा ग्रेटर तर नाहीत ना, 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. बघा तरी काही काय आला इथं आपल्याला स्ट्रिंग डॉट एच. ओके, नीट वाचलं नाही मी. हॅश इन्क्लूड करावं लागणार आहे. कुणाला इन्क्लूड करा म्हटलंय बघा इथं, ह्या स्ट्रिंग डॉट एच ला यूज करायचं असेल तर तुम्ही याला इन्क्लूड केलं, काय झालं हे मलाच नाही. सेगमेंटेशन फॉल्ट. काय सेगमेंटेशन फॉल्ट केला झालं इथं, झालं स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन, स्ट्रिंग कॉन्कॅट मी इथं प्रिंट केलाय. कॉमा वगैरे कुठे चुकला नाही ना. /0 हे करावं लागेल इथं. ऑब्विसली हे शिकवत असताना सुद्धा सांगितलंय की आपल्याला लास्टला एंड कशाने करायचंय, तर यानं /0 न नल कॅरेक्टरनं आपल्याला इथं येईल नेम कॉमा. काय झालंय इथं एक्सेस एलिमेंट. ओके, याच्या बाहेर जातोय असं मी साईज इथे इन्क्रीमेंट करतो 15 15. आता आलं बघा, ठीक आहे. साईजच्या बाहेर जात होतं. एक्सेस एलिमेंट म्हणजेच काय होतं की साईजच्या बाहेर जात होतं, म्हणून आपण असं केलंय. ठीक आहे. तो हा प्रोग्राम असेल कशाचा, या स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनचा. ओके, अशीच मेथड नेक्स्ट काय असेल की स्ट्रिंग कम्पेअर. ठीक आहे, दोन स्ट्रिंग जर का इक्वल असतील तरच काय होणार आहे, इथं कंपॅरिझन येणार आहे. तो strcmp असं. तो स्ट्रिंग कम्पेअर म्हणजेच काय असेल की इक्वालिटी चेक केली जाते. ठीक आहे. सो बघा पुढे काय असेल की इट इज frequently used to compare two strings and is a component of, म्हणजे कोणाच्या अंडर आहे, component of string. ठीक आहे, स्ट्रिंग डॉट एच च्या हेडरच्या अंडर आहे, जे आपण इन्क्लूड केलेला आहे. तो आणखी काय असतं इथं, तर बघा, अ कनेक्शन बिटवीन कुणाचं, बिटवीन दी टू स्ट्रिंग्स, दोन स्ट्रिंग मध्ये काय कनेक्शन आहे, इज शोन बाय द फंक्शन्स रिटर्न व्हॅल्यू. ठीक आहे, विच इज an integer value. इंटिजर व्हॅल्यू असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपण काय करूयात की दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग्स घेऊयात आणि त्यांचे कंपॅरिझन बघूयात. ठीक आहे, तो त्यासाठी मी काय करेल की इथं जाऊन रिफ्रेश करतोय. बघा, दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग्स मी इथं घेत आहे. कॅरेक्टर str1 आणि याची साईज देतोय 20, कॉमा str2 याची सुद्धा साईज देतोय मी 20, सेमीकोलन दिलं. त्यानंतर आपण printf आणि ब्रॅकेट मध्ये एक मेसेज लिहितोय की एंटर फर्स्ट स्ट्रिंग, किंवा असं फर्स्ट
स्ट्रिंग, ठीक आहे, कोलन आणि स्पेस केलं, सेमिकोलन दिला, एंटर करून इथं काय असेल की गेट एस विदिन अ ब्रॅकेट str1 असेल, सेमिकोलन दिला आणि एंटर केला. पुढे काय असेल की प्रिंट एफ सेमिकोलन करून दुसऱ्या स्ट्रिंग साठी घ्यायचं आहे. कॉपीज करतो सरळ, सॉरी, ह्या 2 लाईन इथं पेस्ट केल्या आणि इथं काय असेल सेकंड स्ट्रिंग आणि ह्याला सेव्ह कुठं करायचंय तर ह्या str2 मध्ये. आता इथं आपण इफ लूप लिहिल, काय करायचंय, कंपॅरिझन करायचं आहे. तर बघा, इफ strcmp, आता याच्यासाठी जर का यूज करायचं असेल तर इथं आपल्याला काय करावं लागेल, याच्यासारखं स्ट्रिंग डॉट एच असं काय करेल आपण लिहिणार आहोत. सो स्ट्रिंग कंपेअर कोणत्या स्ट्रिंग, str1 str2 यांना आपण काय करेल की कंपॅरिझन करत असताना इक्वल्स टू 0 असेल तरच खाली काय आहे की प्रिंट एफ करेल. प्रिंट एफ मी दोन्ही इक्वल आहेत असं म्हणेल इथं, काय स्ट्रिंग्स आर इक्वल, ठीक आहे, सेमिकोलन दिलं, खाली आलो एल्स पार्ट मध्ये, परत तिथं कर्ली ब्रेसेस आणि ह्या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये परत प्रिंट एफ काय लिहायचंय की स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल, आर नॉट इक्वल, सेमिकोलन दिला आणि हे रिटर्न व्हॅल्यू सॉरी सेव्ह केलं, रन केलं तर बघा काय झालं, एरर बघा, सेमिकोलन कुठं तर राहिलाय, येस ह्या गेट एसला, ठीक आहे. तो हा फर्स्ट स्ट्रिंग एंटर करा म्हणतोय, तर तुम्ही इथं आधी द्या हॅलो, दुसऱ्यालाही द्या हॅलो, तो काय आलं, स्ट्रिंग्स आर इक्वल आलं, ठीक आहे. मी परत एकदा रन करतो आणि इथं आता काय देतो की सागर आणि इथं काय केलं की सॉफ्ट असं दिलं, तो स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल असं होणार आहे. सो कंपेअर करेल आणि हे कंपॅरिझन जर का 0 असेल म्हणजे दोघांमध्ये एकही डिफरन्स नसेल तरच हा 0 येतो, ठीक आहे. दोघांमध्ये डिफरन्स जो आहे तो काय असेल, मी हवं तर प्रिंट एफ करून बघूयात आपण इथं, strcmp काय लिहायचं, str1 str2 असं. ऍक्च्युली याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर व्हॅल्यूज घ्यावं लागतील आणि ह्या इंटिजर व्हॅल्यू आहेत, सो इथं % करावं लागेल, कॉमा असं. रन केलं, मी पहिली स्ट्रिंग एंटर केली हॅलो असं आणि दुसरी सुद्धा एंटर केली हॅलो, तर बघा रिटर्न काय झालं इथं 0 एंटर झालेला आहे किंवा रिटर्न झालेला आहे. इथं स्लॅश एन जरा करा, बघा परत एकदा रन करतोय, तो काय असेल हॅलो हॅलो, नाही मी हे वेगवेगळं घेतलं, तर बघा हॅलो जर का असं केलं तर इथं काय आलंय की 111 आलेला आहे, ठीक आहे. 111 असं रिटर्न करतायत आणि इक्वल असेल तर 0 रिटर्न होत आहे. आता मी परत एकदा रन करून इथं हॅलो हॅलो असं केलं तर रिटर्न काय झालं 0, म्हणून इथं काय आलंय स्ट्रिंग्स आर इक्वल, आणि जर का इक्वल नसतील तर काय होत आहे 111 असं रिटर्न होत आहे. बघा परत एकदा रन करून इक्वल नसतील तर मी सागर लिहितो आणि सॉफ्टवेअरच्या ऐवजी सॉफ्ट लिहिलं फक्त, तो काय आलं मायनस काहीतरी व्हॅल्यू आली. या दोघांचा डिफरन्स हा काय करतोय असं देणार आहे, ठीक आहे. तो हे प्रोग्राम नंतर तुम्ही ट्राय करून बघणार आहात, ओके. बघा
ठीक आहे, असं. आणि आता पुढे 6 काय असेल, की हा जो काही स्ट्रिंग कंपेअर नंतर स्ट्रिंग रिव्हर्स अशी मेथड आहे, str रिव्हर्स. स्ट्रिंग रिव्हर्स करणं म्हणजेच काय, की सागर लिहिलेलं असेल तर SAGAR लिहिलेलं असेल तर RAGAS असं येणार आहे. स्ट्रिंगला रिव्हर्स करणार आहे. ठीक आहे. सो ही लायब्ररी जी आहे ती स्टँडर्ड लायब्ररीमध्ये येत नाही. ठीक आहे. सो इट इज यूज्ड टू रिव्हर्स द स्ट्रिंग. ठीक आहे. स्ट्रिंगला रिव्हर्स करण्यासाठी काय केले जाते, हिला यूज केलं जातं. ओके. आता आपण काय करूयात, की इथं एक स्ट्रिंग घेऊयात. एवढं मी कट करून ठेवतो. गेट यासनं स्ट्रिंग घेतली आणि ते कशामध्ये ठेवतोय आपण, ह्या str1 मध्ये ठेवूयात. आणि याला काय करायचंय, की रिव्हर्स मध्ये लिहायचं आहे. तर मी प्रिंटएफ मध्ये कोटेशन मार्क मध्ये %s ओरिजिनल स्ट्रिंग लिहितो. ओरिजिनल स्ट्रिंग इक्वल्स टू %s. ठीक आहे. आणि कॉमा करून इथं काय असेल, की str1 करेल. सेमिकोलॉन द्या, एंटर करा आणि मग पुढे काय असणार आहे, की प्रिंटएफ आणि आपण काय करेल, कोटेशन मार्क मध्ये इथं रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल्स टू %s असंच असेल. फक्त काय येणार आहे इथं, str रिव्हर्स आणि इथं str1 लाईक दिस. सेमिकोलॉन दिला आणि जेव्हा आपण हे रन करेल त्यावेळेस बघा, string reverse is not a standard library, undefined. str1 डिफाईन तर केलंय. बघा एरर काय आहे, की ID रिटर्न 1 स्टेटस इथं आलंय. str सेपरेटर सेमिकोलॉन दिला, सर्वत्र व्यवस्थित आहे. काही विचारत पण नाहीये, म्हणजे फर्स्ट स्ट्रिंग एंटर करायला. एंटर कॅरेक्टर आणि इथं जर का रन केलं, नथिंग, अनडिफाईन्ड रेफरन्स str रिव्हर्स. रेफरन्स तर आपण डिफाईन केलेला आहे, हा string.h. कुठं मिस्टेक झाली का? str रिव्हर्स str1 स्ट्रिंग रिव्हर्स डिफाईन नाही म्हणतोय तो, बट string.h तर आपण केलेला आहे. स्ट्रिंग सेपरेटर कॉमा सेपरेटर दिला आहे, बरोबर आहे. काहीतरी इश्यू असेल, मे बी याला रिमूव्ह वगैरे केलेला असेल. ठीक आहे, बघूयात.
की काय होत आहे. हा, str रिव्हर्स रिमूव्ह केलाय बहुतेक. मला रिमूव्ह केलाय का चेक करतो मी. ओके, येस. हे बघा, str reverse is not available in a standard C GCC compiler. Okay, you have to write an entire complete function that works same as inbuilt. जे हे काढलंय फंक्शन, तर असू देत, आपण हे रिमूव्ह करूयात. कारण नवीन व्हर्जन मध्ये काय आहे, हा str रिव्हर्स नाही आहे. ओके, दोन फंक्शन आपण आता पाहणार आहोत. तर पुढचं फंक्शन जे आहे, आय थिंक सो हे सुद्धा नसेल, बघतो मी आधी. str lwr लोअर केस. इथंही काय आहे की हे फंक्शन सुद्धा काढलंय. ओके, स्ट्रिंग डॉट एच मध्ये नाहीये. अँड ऑल्सो हे लोअर केस साठी होतं आधी, आणि तसंच काय आहे अप्पर केस साठी str upr. चलो बघूयात आपण. मी इथं स्ट्रिंग लोअर केस सी आहे, str लेन टू लोअर नावाचं फंक्शन आहे. ओके, आणि ह्यांना टू लोअर केस नावाचा आणि इथं सी टाईप नावाची लायब्ररी घेतलेली आहे. असं इथं कोणती हॅश इन्क्लूड आणि असं करेल आपण. बघूयात होतंय का. नाही. ओके, स्ट्रिंग एंटर करायला सांगितलंय. मी SAGAR सागर जे आहे ते कॅपिटल मध्ये टाकलं. ओरिजिनल स्ट्रिंग रिव्हर्स स्ट्रिंगला एरर आलाय काहीतरी. ठीक आहे, एक 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 कॅरेक्टर आय थिंक सो करावं लागेल. इथं जसं दिलंय ना, इटरेट करून मग एक 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 कॅरेक्टरला काय करतोय हा, रिव्हर्स करत, म्हणजे लोअर केस मध्ये करत आहे असं. ठीक आहे, तो हे मेथड्स काढलेल्या आहेत आता लोअर केस अप्पर केस वाल्या, तो इग्नोर करून येतात. ठीक आहे, नवीन व्हर्जन मध्ये सीच्या नाहीये. सो असं तुम्ही काय करणार आहात की हे लोअर केस अप्पर केस वाल्या मेथड्स यूज करू शकता. त्यानंतर पुढे काय आहे की गेट यस वगैरे स्ट्रिंगच्या मेथड्स आहेत ह्या. ओके, कोणत्या कोणत्या, तर पुढे str लोअर साठी lwr होती. ठीक आहे, असं की लोअर केस साठी इट कन्वर्ट all characters into characters of string to lower case. ठीक आहे, तसंच काय असेल अप्पर केस साठी असणार आहे. इथं UPR म्हणून काय असणार आहे की हे असणार आहे. सो इथं काय असेल की सगळे कॅरेक्टर हे अप्पर केस मध्ये असतील. असं अप्पर केस मध्ये काय होतील की असणार आहेत. तर हे सर्व कॅरेक्टर जे आहेत ते काय होतील, लोअर केस अप्पर केस हे असणार आहेत. ठीक आहे, तो आता आपण पुढचा टॉपिक पाहतोय, हा स्ट्रिंगचा टॉपिक होता. तो नेक्स्ट टॉपिक जे आहे ते असेल पॉइंटर.
सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकाल त्यावेळेस तुम्हाला हे पॉइंटर येणं गरजेचंच आहे. आणि पॉइंटर्स म्हणजेच काय असतं? नॉर्मली पॉइंटर मीन्स काय असणार आहे? पॉइंटर्स म्हणजेच काय असतं? तर आपण कुठेतरी एक डेटाला सेव्ह करत असतो. ठीक आहे? डेटाला काय आहे? सेव्ह करत असतो. ओके. सो आज काय असेल की पॉइंटर असणार आहेत. ओके. पॉइंटर्स. सो ती पॉइंटर्स काय असतील? बघा, मी इथं कॉपी करतोय. डेफिनेशन. सो इथं बघा, पॉइंटर हे काय असेल की मेमरी ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय असतं की एक कंटेनर क्रिएट करून दिलेला असतो. ठीक आहे. नॉर्मली आपण काय करतो की रेफरन्स पॉइंट देत असतो. जसं की आता बघा, तुम्ही एखादा मोबाईल नंबर सेव्ह करत असता. सपोज माझा मोबाईल नंबर तुम्ही कसं सेव्ह केलेला आहे? काहीतरी असं सेव्ह केलेलं आहे. सागर इज इक्वल्स टू काय असणार आहे? वेगवेगळे नंबर असतील असे. राइट? 3, 4, 5 सॉरी 0 त्यानंतर 919 असं काय आहे, की हे पूर्ण नंबर्स असणार आहेत आणि हा बॅकग्राऊंडला कसं होत असतो, तर नावाने सेव्ह होणार आहे. ठीक आहे. हा जो काही आहे, तो सागर इथं जाईल. त्यानंतर इथं काहीतरी मेमरी ॲड्रेस असणार आहे. सपोज मी इथं 3000 असं केलेलं आहे आणि हा एंटायर डेटा जो आहे, तो इथे येणार आहे. ठीक आहे. सो पॉइंटर अल्वेज आपण आत्तापर्यंत काय पाहिलं, की डायरेक्टली व्हॅल्यूजना इंडिकेट केलेलं होतं किंवा डिक्लेअर केलेलं होतं. किंवा असं आपण यूज करत होतो. बट पॉइंटरमध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यूला पॉइंट कधीच करत नाही. आपण पॉइंट कुणाला करत असतो? तर ह्या ॲड्रेसला करत असतो. आणि हेच स्कॅनएफमध्ये वगैरे आपण पाहिलेलं होतं बघा. एम्परसँड करून काय करायचो? असा रेफरन्स घ्यायचो. एम्परसँड सागर. ठीक आहे. जेव्हा आपण एम्परसँड असं यूज करेल त्याचं मीनिंग काय असतं? की आपण ॲड्रेसला पॉइंट करत आहोत. ठीक आहे. असं ॲड्रेसला पॉइंट करत आहोत. तो एम्परसँड सागर म्हणजेच काय येईल इथं? 3000 वगैरे येणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा ॲड्रेस बुकवरती काय करता, की सर्च करत असता. सपोज आता तुम्हाला मला कॉल करायचा आहे. त्यावेळेस तुम्ही काय करता, की असं टाइप करत असता, राइट? सो इंटरनली काय होतं, तर त्याच्या मेमरी ॲड्रेसला जाऊन कॉल होत असतो आणि मग तुम्हाला काय आहे, की हा जो काही नंबर आहे, तो नंबर येणार आहे. ठीक आहे. हा जो काही नंबर आहे, तो नंबर येणार आहे. हे कधी आहे? जेव्हा आपण कॉल वगैरे करत असतो. सो हे इंटरनली कसं कॉलिंग होतं, कसं स्टोअर होणार आहे आणि हे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये होतं. असं नाहीये की फक्त Cमध्येच होतं किंवा जिथे कुठे डेटा स्ट्रक्चर्स येतात, तिथं-तिथं हे पॉइंटर्स येणारच आहेत. फक्त नावं काय आहेत, की वेगवेगळे असतात वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ठीक आहे. सो आता इथं बघा, पॉइंटर्स कसे असतील? नॉर्मली एखादा व्हेरिएबल जर का डिक्लेअर केला, सपोज मी इथं इंटिजर n इज इक्वल्स टू 10 केलेला आहे. तो याला जर का यूज करायचं असेल आपल्याला, तर काय करावं लागतं? पॉइंटर डिक्लरेशनचा जो सिंटॅक्स आहे, तो कसा करतो? इंटिजर टाइपचा डेटा आहे म्हणून इथं इंट डिक्लेअर करेल आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार करायचं आणि पॉइंटरचं नाव द्यायचंय. तुम्हाला काय स्टोअर करायचं म्हणजे जसं आपण इथं n नाव दिलं तसं तुम्ही पॉइंटरचं काहीही नाव देऊ शकता. आणि इज इक्वल्स टू करून काय असणार आहे? हा रेफरन्स द्यायचा. म्हणजे आपण स्टार पी मध्ये काय करणार आहोत? तर स्टोअर करेल ॲड्रेस ऑफ कुणाचा ॲड्रेस? n. ठीक आहे. तो हे डिक्लरेशनचं वे आहे. वेगवेगळं वे कसं आहे? आपण अल्वेज पॉइंटर जो आहे तो स्टार आणि त्याचं नाव असणार आहे. इथं व्हेरिएबलचं नाव असेल. व्हेरिएबल नेम असं असणार आहे. डेटा टाइप आपण यूज करतोय किंवा ज्या टाइपचा डेटा हवा आहे, त्या टाइपनं तुम्ही डिक्लेअर करू शकता. आणि हे ॲक्सेस कसं करायचं? तर एम्परसँडनं ॲड्रेस वगैरे देत असतो. ठीक आहे. जे स्कॅनएफमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं. सो हेच आता कसं असेल बघा, मी खाली लिहितोय. काय?
की डिक्लेअरिंग पॉइंटर्स. ठीक आहे, डिक्लेअरिंग सी पॉइंटर्स. सो पॉइंटर्स कसं असतील, सो pointers can be declared, pointers can be declared, okay, using star. त्याला asterisk म्हणतात, asterisk. ठीक आहे, असं. so it is also known as, तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जाल त्यावेळेस माहित नाही तुम्हाला शिकवतील की नाही सी, बट सी मध्ये काय असणार आहे की तुम्हाला हे पॉइंटर्स वगैरे यूज करावेच लागणार आहे. सी तसं नाही, डेटा स्ट्रक्चर्स नावाचा आय थिंक सो तुम्हाला असेलच टॉपिक. सो डेटा स्ट्रक्चर्स मध्ये तुम्हाला ऍड्रेस यूज करावा लागतो. ठीक आहे, सो त्याच्या इंडिकेशन साठी काय असणार आहे, पॉइंटर हे असणारच आहे. ऍज अ इट इज ऑल्सो नोन ॲज indirection pointer used to dereference a pointer. ठीक आहे, तो कसं डिक्लेअर करायचं, कसं आहे ते बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल आता एखादा इंटिजर जर का पॉइंटर तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल, वरती मी डिक्लेअर केलाय, बट इंट काय असेल, स्टार करून ए करा असा. त्यानंतर परत काय आहे की इंट किंवा कॅरेक्टर, देन काय असेल की स्टार करून इथं एफ असेल, पॉइंटर डिक्लेअर करताय तुम्ही. सो काय म्हणतात यांना, हा जो काही ए डिक्लेअर केला याला पॉइंटर टू स्ट्रिंग, सॉरी इंटिजर म्हणतो, पॉइंटर टू इंटिजर. ठीक आहे, आणि इथं काय असेल तर हा पॉइंटर टू कॅरेक्टर असणार आहे. ठीक आहे, पॉइंटर टू स्ट्रिंग अँड पॉइंटर टू कॅरेक्टर. तसंच फ्लोट असेल, तसंच काय असणार आहे, वेगवेगळे जे डेटा टाइप्स आपण पाहिलेत, लॉंग वगैरे, ते सर्व काही इथं असणार आहेत. तर बघा, हे एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये मी काय करतोय की इथं पेस्ट केलेलं आहे. काय की पॉइंटर डिक्लेअर केलाय, कसं असतं की ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे हे एफ एफ एफ, काय असणार आहे की त्याचा ऍड्रेस असणार आहे. नंबर हे व्हेरिएबलचं नाव असेल, त्याची व्हॅल्यू ही 50 असणार आहे. सो पॉइंटर पी हा रेफरन्स कुणाला करणार आहे, ह्या FFF4 याला करणार आहे. सो याच्या मेमरी ऍड्रेस मध्ये काय स्टोअर होत असतो, तर याचा ऍड्रेस होत असतो. तुम्ही म्युझिक प्लेअर बघितला असेल बघ, कोणताही. ठीक आहे, म्युझिक प्लेअर म्हणजेच आता सपोज तुम्ही ऑडिओ ऐकत आहात, तर काय होतं जनरली, असे एरोज, लेफ्ट एरो, त्यानंतर प्लेचं बटन, राईट एरो, असं असणार आहे. तर इथं काय केलं जातं की ऍक्च्युअली डेटा जो आहे तो दोन्हीकडे अशा फॉर्म मध्ये सेव्ह असतो, दोन फॉर्म मध्ये. काय की इथं ऍक्च्युअल सॉन्ग असणार आहे आणि त्याचा काहीतरी मेमरी ऍड्रेस असेल. ठीक आहे, तसंच इथेही असतं काय की सॉन्ग असेल आणि याचा काहीतरी मेमरी ऍड्रेस असणार आहे. ठीक आहे, सो हे जे काही एरोज आहेत, ह्या एरो मध्ये रेफरन्स कुणाचा असतो, तर ह्या मेमरी ऍड्रेसचा असणार आहे. ठीक आहे, ह्या एरोज मध्ये रेफरन्स कुणाचा असणार आहे, ह्या मेमरी ऍड्रेसचा. सो आपण डिरेक्टली सॉन्गला जात नाही, आपण कुठे जात असतो, मेमरी ऍड्रेसला जातो आणि मग नंतर काय प्ले होत असतं, ते सॉन्ग प्ले होत असतं. ठीक आहे, अगेन इथं सुद्धा पॉइंटर येतो. ठीक आहे, विदाउट पॉइंटर आपण रिअल लाईफ मध्ये कोणतेही ऍप्लिकेशन रन करू शकत नाही. ओके, विदाउट रेफरन्स. ठीक आहे, तो रेफरन्स जिथं जिथं असेल तिथं तिथं काय असणार आहे, हा पॉइंटर असणारच आहे. ठीक आहे, सो एक एक्झाम्पल पाहूयात की पॉइंटर कसं डिक्लेअर करतात, काय आहे. तर बघा, इथं जाईल रेफर, सॉरी रिफ्रेश, आणि काय असणार आहे, इंटिजर नंबर इज इक्वल्स टू मी 50 डिक्लेअर करतोय. ठीक आहे, सेमिकोलॉन दिला. एक पॉइंटर इंटिजरचाच व्हेरिएबल आहे म्हणून मी स्टार पी करून काय केला, पॉइंटर डिक्लेअर केला. आणि ह्या पी मध्ये तुम्ही डिरेक्टली इथंच इक्वल्स टू करून व्हॅल्यू सेव्ह करू शकला असता, किंवा आपण काय करेल की पी इज इक्वल्स टू % करून नम करा, असं % करून नम करायचं. आणि मग नंतर बघा, मी ऍड्रेस प्रिंट वगैरे करतोय. सो ऍड्रेस ऑफ
p व्हेरिएबल इज, इथं ऍड्रेस प्रिंट करायचा असेल तर %x यूज करत असतात. ठीक आहे. स्लॅश एन केला आणि आपण डिरेक्टली जेव्हा पी करतो ना त्यावेळेस ऍड्रेसच प्रिंट होणार आहे. ओके. कारण इथं काय असेल की ऍड्रेसच सेव्ह करत असतो. ठीक आहे. रेफरन्स करत असतो. तसंच काय आहे की प्रिंट एफ इथं कोटेशन मार्क मध्ये व्हॅल्यू ऑफ p व्हेरिएबल इज काय असणार आहे, %d असणार आहे. स्लॅश एन केलं, कॉमा करून इथं काय असेल की स्टार आणि पी असणार आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू काय स्टोअर होते ते दाखवतो. तो बघा रन केलं मी. तो ऍड्रेस ऑफ पी व्हेरिएबल काय आहे, तर असलं काहीतरी मेमरी लोकेशन आलंय आणि त्याचे ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे असं काहीतरी आलेलं आहे. ओके. असं काहीतरी येणार आहे. तो आन्सर असे येतात ऍक्च्युअली. काय स्टोअर झालेलं असणार आहे मग इथं बघा. ऍक्च्युअली जेव्हा आपण डिरेक्टली पी जर का केलं, लक्षातच ठेवाल, जेव्हा आपण डिरेक्टली असा पॉइंटर स्टार पी केलेला आहे. ठीक आहे. तो जेव्हा आपण डिरेक्टली फक्त पी करेल त्यावेळेस आपल्याला प्रिंट काय होतं, त्याचा ऍड्रेस प्रिंट होणार आहे. आणि जेव्हा आपण स्टार पी करेल त्याच वेळेस आपल्याला त्याची व्हॅल्यू येणार आहे. अदरवाईज व्हॅल्यू येत नाही. ठीक आहे. तो हे पॉइंटर्स असे डिक्लेअर करतात. सो तुम्ही आता कोणताही टाइप बघू शकताय. जसं की आपण आता हा जो काही पॉइंट केला म्हणजे पॉइंटरचा टाइप बघितलाय. तो पॉइंटर टू इंटिजर होता. ठीक आहे. हे जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे, पॉइंटर टू इंटिजर होतं. तसंच तुम्ही काय करू शकताय, पॉइंटर टू ॲरे, पॉइंटर टू स्ट्रिंग, पॉइंटर टू फंक्शन काही करू शकता. ठीक आहे. 1-2 एक्झाम्पल पाहूयात आपण. तर मी हे आणि असं केलं. पॉइंटर टू काय होतं, इंटिजर. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल इथं असं सेव्ह केलं आणि इथं काय असेल 25 असं. तसंच आपण काय करेल की पॉइंटर टू ॲरे डिक्लेअर करेल. ठीक आहे. पॉइंटर टू ॲरे असं. तर बघा फॉर एक्झाम्पल कोलन करून एंटर केलं आणि ॲरे म्हणजेच कसं डिक्लेअर करायचं आहे, तर इथं ARR. ठीक आहे. बघा इथं जाऊन एक ॲरे डिक्लेअर करतो. रिफ्रेश. तो आपण कसं डिक्लेअर करेल, ॲरे डझंट मॅटर की काय डिक्लेअर करताय तुम्ही. तुम्ही इंटिजर ARR ज्याची साईज असेल 10 सेमीकोलन दिला. ठीक आहे. आणि याचा आपण पॉइंटर डिक्लेअर करणार आहोत. कसं पॉइंटर डिक्लेअर करतात, तर स्टार पी किती साईज लागेल याला, तर 10 लागणार आहे. कारण इथं ॲरेची साईज किती आहे, 10 आहे. सो असं आपण डिक्लेअर करेल आणि इज इक्वल्स टू करून %, आणि काय द्यायचं, ॲरेचं नाव द्यायचं आहे. दॅट्स इट. ॲरेचं नाव द्यायचं आहे असं. तर तुम्ही अशा प्रकारे डिक्लेअर करू शकता आणि नंतर प्रिंट करा. जे आपण मगाशी डिक्लेअर केलेलं होतं तसंच प्रिंट कराल. तो इथं. ठीक आहे. तो 25 असं. अगेन आपण पुढे काय करेल की सी पॉइंटर टू फंक्शन असेल. पॉइंटर टू फंक्शन. सो लास्ट असेल हे पॉइंटर टू फंक्शन. नंतर आपण जेव्हा पुढचा टाइप पाहील त्यावेळेस असेलच. तो फंक्शन कसं डिक्लेअर करतो आपण, सपोज मी इथं इंटिजर ॲड म्हणून एखादं फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून इथं इंट स्पेस ॲड ब्रॅकेटमध्ये काहीतरी असतील, इंट कॉमा इंट वगैरे. ठीक आहे. आणि सेमीकोलन केलं मी. व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर केलेले नाही. तुम्हाला करायचे असतील तर इंटिजर A, इंटिजर B असं करू शकताय. आणि इथं डिक्लेअर करत असताना कसं असेल की इंट आणि स्टार पी करून पॉइंटरचं नाव. आता फंक्शन जेव्हा डिक्लेअर करता त्यावेळेस असं डिक्लेअर करावं लागतो पॉइंटर. ठीक आहे. कारण याच्यामध्ये परत आपल्याला इंटिजर
कॉमा इंटिजर असं पास करावं लागणार आहे. आणि इज इक्वल्स टू करून एम्परसेंड करून काय असेल तर ऍड असणार आहे असं. ठीक आहे. तो हे काय असणार आहे अशा प्रकारे अजून पॉइंटर टू स्ट्रक्चर, पॉइंटर टू काय असणार आहे युनियन वगैरे असतं. बट आपण काय करतोय की फक्त पॉइंटर टू फंक्शन बघत आहोत. ठीक आहे असं. तो जेव्हा स्ट्रक्चर आणि युनियन बघेल त्यावेळेस पाहूयात की काय असतात. ओके. पॉइंटर हे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला, कारण काय होतं की जोपर्यंत आपण पॉइंटर यूज करत नाही तोपर्यंत रेफरन्सच लागत नाही. तो लास्ट वाला असेल नल पॉइंटर. नल पॉइंटर म्हणजेच काय आहे की याला कोणतीही व्हॅल्यू नसणार आहे. ठीक आहे. तो अ पॉइंटर that is not assigned any value but null म्हणजे हा null आहे is known as null pointer. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो तर null pointer असं म्हणतात. आणि याला डिक्लेअर कसं करतात फॉर एक्झाम्पल की सपोज इंटिजर त्यानंतर पुढे काय असेल की स्टार p इज इक्वल्स टू null असं. स्टार p इज इक्वल्स टू null. ओके. सो अशा प्रकारे आपण काय करतो की हे पॉइंटर्स वगैरे डिक्लेअर करत असतो स्टार पी वगैरे. तो आत्ता लक्षात ठेवाल पॉइंटर टू ॲरे असतो, पॉइंटर टू इंटिजर आहे, पॉइंटर टू स्ट्रिंग सुद्धा असणार आहे. ठीक आहे. जसं इंटिजर डिक्लेअर केलाय तसंच फ्लोट असेल, स्ट्रिंग असेल. सगळे जे काही आहेत व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले ते सर्व काही व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे. तो हा पॉइंटरचा जो काही टॉपिक आहे हा डिक्लेअर म्हणजे नीट बघाल. ठीक आहे. नीट बघाल. तो आता काय आहे की आपण थांबतोय. उद्या आपण काय करूयात की स्ट्रक्चर पाहूयात. ठीक आहे. स्ट्रक्चर आणि युनियन हे दोन वेगवेगळे टॉपिक्स असतात. तो स्ट्रक्चर पाहूयात उद्या. ठीक आहे. याचा आज फक्त पॉइंटर आणि स्ट्रिंगच्या मेथड्स कराल तुम्ही. नेक्स्ट क्लासमध्ये आपण स्ट्रक्चर आणि युनियन पाहूयात. फंक्शन, स्ट्रिंग आणि पॉइंटर असं. तो डिक्लेअर कसं करायचं एवढंच बघा. स्टारनं आपण डिक्लेअर करतो. बस स्टारनं काय करेल पॉइंटर जो आहे तो डिक्लेअर होणार आहे. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवाल. बाकीचं जे आहे ते आपण हे जसं जसं पुढे जाईल तसं. ठीक आहे. असं स्टारनं डिक्लेअर होत असतो. पण त्याला व्हॅल्यू कशी द्यायची तर एम्परसँड. फक्त एन जर का दिला तर त्याचा रेफरन्सच जाणार आहे. म्हणजे काय होईल की डायरेक्ट सॉरी व्हॅल्यू जाणार आहे. सो आपल्याला व्हॅल्यू नाही पास करायची, त्याचा रेफरन्स पास करायचा म्हणजे मेमरी ॲड्रेस पास करायचा आहे. ते कसं पास करेल आपण एम्परसँड करून पास करणार आहोत. ठीक आहे. असं. तो ते बघाल आणि डॉक्युमेंटेशन सर्च करा काही जमलं तर किंवा आणखी बघाल एक्झाम्पल्स काय आहेत का. ठीक आहे. तो सध्या तरी तुम्हाला एवढंच काय आहे की गरजेचं आहे की पॉइंटरची आयडिया असायला हवी. त्यानंतर उद्या काय करूयात किंवा नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहोत स्ट्रक्चर आणि युनियन बघणार आहोत. ठीक आहे. तो आज आपण थांबूया तिथं. मी हा कोड पाठवतो जे काही आहे ते.